नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला भाजी पोळी खाण्याचा कंटाळा येतो, तर काहीतरी वेगळे खावेसे वाटले म्हणून छान असा आज आपण बनवणार आहोत पनीरपासून मस्त असा चमचमीत पनीर घोटाळा. तर अतिशय अप्रतिम असा, चवीला लागणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा. तर त्यासाठी मी घेतलेले आहे छान अशी एक मोठी शिमला मिरची आणि टोमॅटो. पनीर घेतले 200 ग्रॅम इथे आणि 3 कांदे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे 4 ते 5 माणसांसाठी भरपूर होते. तर तुमच्याकडे जितके मेंबर्स असतील त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त अंदाज करू शकतात. तर अशा पद्धतीने मी आता सर्वात आधी बारीक मस्त असे कांदे कट करून घेतले आणि त्याच पद्धतीने आता आपल्याला शिमला मिरची आणि टोमॅटो ही मस्त असे बारीक बारीक चॉप करून घ्यायचे. तर होतील तेवढे आपल्याला इथे बारीक कट करायचे आहे. तर सर्वात आधी मी इथे एका कढईमध्ये बटर घालून घेतले आणि बटर इथे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेलही घालून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही फक्त नुसतं बटरमध्ये बनवले तरीही चालणार आहे. तर इथे मी 1 चमचा मस्त असे जिरे फुलवून घेतले आणि आता त्यामध्येच आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदाही परतून घ्यायचा आहे. तर कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिट मस्त असे मध्यम ते मंद आचेवरती ब्राउनिश रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यातच मी आता एक कमी तिखटाची मिरची कट करून घेतलेली आणि अद्रक लसूणची पेस्टही घालून घेतलेली आहे. मस्त छान असा खमंग सुवास याचा सुटलेला आहे आणि बघू शकता तुम्ही कांद्याचा रंगही छान असा बदललेला आहे. तर त्यातच आपल्याला आता कट करून घेतलेली शिमला मिरची आणि टोमॅटोही घालून घ्यायचा आहे. तर आता आपण शिमला मिरची टोमॅटो त्याच पद्धतीने पुन्हा 2 ते 3 मिनिटभर मस्त असे परतून घेणार आहोत. तर छान असे मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे आपला पनीर घोटाळा छान असा तयार होतो. तर यामध्ये मी पावभाजी मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, धने पूड आणि हळद असे बेसिक मसाले घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून व्यवस्थित असे हे मसाले छान असे यामध्ये मिक्स होईपर्यंत शिजवून घ्यायचे, म्हणजे टोमॅटो आणि शिमला मिरची छान अशी मऊसूत होते आणि शिजायलाही मदत होते. तर आता मी पनीर यामध्येच आपल्याला किसून घ्यायचे, किंवा तुम्ही हाताने कुचकरून घेतले तरीही चालते, पण अशा पद्धतीने छान असे मस्त किसणीने किसून घेतले की पनीर घोटाळा आपला छान असा स्मूथली तयार होतो. तर बघू शकतात मी इथे छान सर्व पनीर छान असे मस्त 200 ग्रॅम पनीर यामध्ये घातले आणि व्यवस्थित असे किसून घेतले. आता पुन्हा आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि इथे मी चवीनुसार मीठही घालून घेतले आणि अप्रतिम अशी चव वाढवण्यासाठी त्यामध्ये छान अशी कस्तुरी मेथी आणि भरपूर अशी आपल्याला यामध्ये कोथिंबीरही घालून घ्यायची. तर पुन्हा आपल्याला अजूनच चव वाढवण्यासाठी मी थोडे यामध्ये चीज किसून घातलेले आहे. जर तुम्हाला चीज घालायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात, पण चीज घातले की अजूनच अप्रतिम असा आपला हा पनीर घोटाळा छान असा तयार होतो आणि मुलंही खूपच आनंदाने खातात. तर अशा पद्धतीने छान असा अतिशय सोपा आणि झटपट होणारा काहीतरी वेगळा पदार्थ आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये हवा असेल तर अशा पद्धतीचा पनीर घोटाळा तुम्हीही एक वेळा नक्कीच बनवून बघा. तर आपण आता या पनीर सोबत जर तुम्हाला रोटी नान खायचे असतील तर तेही तुम्ही खाऊ शकतात, पण मुलांच्या आवडीसाठी मी इथे मस्त असा बटर आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून छान असे पाव शेकून घेतलेले आहेत. पाव थोडे मस्त आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत बटरमध्ये मस्त असे शेकून घ्यायचे आणि त्यासोबतच आपल्याला मस्त असे हे पनीर घोटाळा आणि त्यासोबतच पाव सर्व करून घ्यायचे. तर अशा पद्धतीचा पनीर घोटाळा तुम्हीही एक वेळा नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजे सर्वात आधी नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.